हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या जेव्हा स्टडीज किंवा असेसमेंट कॅरी आउट केलं जातं तेव्हा इकॉलॉजिकल असेसमेंट हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. फ्लोरा, फाउना, मायक्रोबियल किंवा इन्सेक्ट डायव्हर्सिटी असेल, ओव्हरऑल ते नेचर कॉन्झर्वेशन हे आपलं एम आहे, प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन. तर या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज होत असताना मुख्य पर्यावरणाच्या गोष्टींना, मुख्य म्हणजे त्यामध्ये सगळ्याच आल्या, अगदी मायक्रोच्या सुद्धा आल्या, मायक्रो जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत मायक्रोब्स असतील, किंवा ते इंटरॅक्शन जे चाललेलं असतं बायोटिक आणि अबायोटिक कम्युनिटीजचं, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होऊ नये. थोडाफार डिस्टर्बन्स हा होतोच, पण तो कसा मॅनेज करता येईल, मॉनिटर करता येईल, तो रिस्टोअर करता येईल थोडा जरी झाला इन फ्युचर, तर या बाबतीचे प्लॅनसुद्धा आपल्याकडं रेडी असतात, असायला पाहिजेत. तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ॲक्टिव्हिटीज EIA ॲक्च्युली ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये इव्हॅल्युएशन केलं जातं. कशाचं? तर जे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, लाईकली एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आपल्या पर्यावरणावर प्रपोज्ड प्रोजेक्ट्स किंवा मी म्हणेन डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज, या सर्व योग्य लिस्टिंग या सर्व ॲक्टिव्हिटीजचं झालेलं आहे. मेजर ॲक्टिव्हिटीज कॅटेगरी ए नुसार सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातात, तर त्याच्यापेक्षा काही छोट्या ॲक्टिव्हिटीज किंवा मिडल लेवलच्या या स्टेट गव्हर्नमेंटकडे असेसमेंटसाठी किंवा त्याच्या पाहणीसाठी जातात. तर वेगवेगळ्या कमिटीज आणि मिनिस्ट्रीज, एन्व्हायरमेंट स्पेशली मिनिस्ट्रीज स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये या ते चेक करण्याचं काम करत असतात. तर मी असं सांगेन की सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट्स, बायोलॉजिकल इम्पॅक्ट्स असतील, कल्चरल असतील, ह्युमन हेल्थवरचे इम्पॅक्ट्स असतील, फिजिकल इम्पॅक्ट्स असतील, बायोलॉजिकल सांगितलं, केमिकल इम्पॅक्टसुद्धा होऊ शकतात. आता हे इम्पॅक्ट्स कसे होऊ नयेत, ते कमी प्रमाणात असतील आणि कंट्रोलमध्ये राहतील, ते आपण मॉनिटर करू, इकोसिस्टीमला डॅमेज होणार नाही, यासाठी EIAच्या आपण ॲक्टिव्हिटीज करतो. तर मुख्यत्वे करून काय एम असतं यांचं की मिटिगेशन, इम्पॅक्ट होतील त्याचं मिटिगेट करायचे आहेत, काही गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत, काही गोष्टी मिनिमाइज करायच्या आहेत, काही गोष्टींचं कंपन्सेट, त्याला प्रॉपर वेनं त्याचं जज करून त्यांना जो काही अफेक्टेड गोष्टींच्या बाबतीतला योग्य मार्ग, ऑप्शनल वे असेल तो अवलंबायचा असतो. मॉनिटरिंग आणि ओव्हरऑल ऑडिटिंग अशा ॲक्टिव्हिटीज या आपल्याला नंतरच्या पार्टमध्ये कराव्या लागतात. मग ह्या इकॉलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंट, इकॉलॉजी, इको इज व्हॉट होम, लॉगस इज टू स्टडी, तर हे पर्यावरण अफेक्ट होऊ नये आणि आम्ही त्याची काळजी घेतो आणि ती घेतलीच पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे, इट इज अवर ड्युटी. तर ती कशा प्रमाणात असावी, कशा पद्धतीनं केली जावी, यासाठी EIAच्या स्टडीज केले जातात. तर पोटेन्शियल इम्पॅक्ट्स होऊ नयेत यासाठी प्रेडिक्टेड इम्पॅक्ट्स, प्रेडिक्शन करू शकतो. आजकाल बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत, टेक्निक्स आहेत, मेथडॉलॉजीज एक्झिस्ट करतात. इंटरनॅशनल जगभरात वर्ल्ड बँक किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल एजन्सीज असतील, ज्या हजारो करोड रुपयांचं लोन देण्यापूर्वी EIA करून घेतात किंवा ते तिथले नॅचरल रिसोर्स डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजमुळं डिस्टर्ब होणार नाहीत याची काळजी घेतात. मुख्यत्वे करून इकॉलॉजी आपण जेव्हा म्हणतो किंवा हे रिसोर्सेस, मुख्य आपल्या समोर येतो फ्लोरा, फाउना, जंगलं, त्यामध्ये असणारे ॲनिमल्स, मायक्रोब्स असतात तिथे, आणि ह्या सर्वांचं मॉनिटरिंग करणं खूप गरजेचं असतं आणि त्या डिस्टर्ब होऊ नयेत यासाठी स्टेप्स घ्यायचे असतात. प्रोजेक्ट प्रपोनंट्सना, जे प्रोजेक्टचे ओनर आहेत, जे EC एन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी अप्लाय करत असतात. तर जवळपास सर्व देशांमध्ये एन्व्हायरमेंटच्या बाबतीतल्या गोष्टींचं असेसमेंट हे केलं जातं. मी मुख्यत्वे करून आज
इकॉलॉजिकल असेसमेंटच्या बाबतीत बोलतो आहे की कुठल्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. तर प्रत्येक देशाचे पॉलिसीज असतात, त्यांचे प्लॅन्स असतात, स्टँडर्ड्स असतात, काही क्रायटेरियाज ठरलेले असतात, ॲक्ट्स असतात की कशा पद्धतीनं प्रोसेसेस कॉन्झर्वेशनचे ॲस्पेक्ट्स आपण फॉलो केले जावेत. तर कंप्लायन्स हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि प्रत्येक देशामध्ये कंप्लायन्स ॲक्टिव्हिटीज या पूर्ण केल्या जातात. आता किती स्ट्रिक्टपणे होतात डेव्हलप कंट्रीज सोडून हा त्या समाजाचा भाग असतो, पण त्या झाल्याच पाहिजेत अशी अपेक्षा असते. हॅबिटॅट्सचं प्रोटेक्शन करायचं आहे, लँडस्केप्सचं प्रोटेक्शन करायचं आहे. तर ह्या सर्वांसाठी हे लॉज आहेत, स्टँडर्ड्स आहेत, क्रायटेरिया आहेत, पॉलिसीज ऑलरेडी मी सांगितलं की त्या आहेत. आपल्याला हिस्टॉरिक बिल्डिंगचं प्रोटेक्शन करायचं आहे. लॉजिकल अँड जिओग्राफिकल इम्पॉर्टन्सच्या काही साईट्स असतात, स्लोप्स असतात, ते मेंटेन करायचे आहेत. नॅचरल स्लोप्स, त्यावर असणारी व्हेजिटेशन, तिथली डायव्हर्सिटी, आर्किओलॉजिकल साईट्स असतात. ओके, या सर्वांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी मग इकॉलॉजिकल असेसमेंट स्पेशली केलं जातं. तर इम्पॅक्ट्स काय होऊ शकतात ते प्रेडिक्शन आपण करू शकतो. ते इम्पॅक्ट्स आयडेंटिफाय करायचे आहेत, इव्हॅल्युएट करायचे आहेत, किंवा त्याचं इंटर्न आपल्याला प्रॉपर वेनं प्लॅनिंग करायचं आहे की अफेक्ट होऊ नये डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजचा. तर शहरांच्या जवळपास जे काही जंगलं असतात तर त्यासाठी टाऊन प्लॅनिंग, अर्बन प्लॅनिंगच्या गोष्टी असतातच, फक्त त्या चांगल्या पद्धतीनं. मग ते ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटचा पार्ट असेल, प्रोटेक्टेड एरियाचा पार्ट असेल. आणखी सांगेन की आता जंगलांच्या बाबतीत म्हटलं तर IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस, तर यांनी रेड डाटा बुक हे पब्लिश करतात दरवर्षी. वल्नरेबल, एंडेंजर्ड अँड क्रिटिकली एंडेंजर्ड अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ते वाईल्ड ॲनिमल्सचं, फाउनाचं आणि फ्लोराचं लिस्टिंग करतात. तर यातल्या स्पेसीज ह्या अफेक्ट होणार नाहीत याची सर्वप्रथम काळजी आपल्याला घ्यायची असते. याशिवाय आपल्याला जिथं डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी चाललेली आहे त्याच्या अर्धा किलोमीटर किंवा काही ठिकाणी 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये अशा इकॉलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंटच्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. मुख्यत्वे करून मी इकॉलॉजी बोलतो आहे. हॅबिटॅट मॅनेजमेंट आलं, व्हेजिटेशनचं प्रोटेक्शन आलं, तिथे सर्वेज करायचे आहेत, फ्लोरा फाउनाच्या गोष्टी आपण स्टडी करतो आहे. तर ह्या सर्वांचं डिस्क्रिप्शन, तिथं ऑलरेडी असणारी डायव्हर्सिटी ही प्रॉपरली सर्वेज थ्रू नोट डाऊन करणं, लिस्टिंग करणं, ती योग्य प्रमाणात जसे रिक्वायर्ड आहे तसं वेगवेगळ्या देशांचं वेगवेगळ्या रिक्वायरमेंट असते ती डिस्क्राईब करणं हे महत्त्वाची गोष्ट असते. तर इकॉलॉजिकल असेसमेंटमध्ये जेव्हा डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत आपण बोलतो आहे तर तिथं वूड लँड्स आहेत का, हर्बेशियस कोणत्या स्पेसीज आहेत, श्रब लँड्स किंवा ॲग्रिकल्चरल एरिया, ओव्हरऑल तिथं वर्किंग आर्टिफिशियल इकोसिस्टीम किंवा नॅचरल इकोसिस्टीमचं कशा पद्धतीने आहे हे चेक करावं लागतं. टाऊन पार्क्स असतील, इतर काही डेव्हलप्ड एरियाज असतील, व्हिलेज एरियाज असतील, अशा मुख्यत्वे डेव्हलपमेंटल साईट्सच्या आसपासच्या, पण तिथं आढळणारी ती डायव्हर्सिटी असते. नॅचरल असेल, आर्टिफिशियल असेल. स्पेशली आपण नॅचरल डायव्हर्सिटीकडे जास्त फोकस करतो. ती मेंटेन तिथं डिस्टर्बन्स आला नसला पाहिजे. वॉटर कोर्सेस कोणते आहेत, वॉटर चॅनल्स कोणते आहेत, एव्ही फाउना, हर्पॅचो फाउना, किंवा मी म्हणेन की मॅमल्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत. जेव्हा आपण वाईल्ड लाईफ म्हणतो तेव्हा ॲनिमल्स आणि प्लॅन्ट्स जे दिसतात आणि जे दिसत नाहीत, मायक्रोबियल वर्ल्ड, हे सर्व त्यामध्ये आले. इनव्हर्टिब्रेट्स आले याच्यामध्ये. इकॉलॉजिकल व्हॅल्यू ह्या ओव्हरऑल त्या एरियाची काय आहे, कॉस्ट बेनिफिट असेल. आणि नेचरची व्हॅल्यू करणं तसं चुकीचं आहे. निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, आपण श्वास घेतो, आपण न्यूट्रिएंट्स इनटेक होतात, वी आर पार्ट ऑफ दिस सिस्टीम. निसर्गाच्या समोर आपण क्षुल्लक आहोत, ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. निसर्गाबरोबर, निसर्गाच्या नियमानुसार आपल्याला चालणं,
भाग आहे आणि जर तो इंटरफेरन्स आणि डिस्टर्बन्स झाला तर आपणच अफेक्ट होऊ. आपली लोकसंख्या किंवा तिथं काम करणारे त्या सोसायटीचे मेंबर्स किंवा ते लोक अफेक्ट होतात. तर आजकाल बरेचसे सॉफ्टवेअर आहेत. या सर्व सॉफ्टवेअरचा वापर करून टेक्नॉलॉजीज आहेत. आपण हे इकॉलॉजिकल असेसमेंट अगदी प्रॉपरली करू शकतो. गुगल इमेजेस आहेत, काही आजकाल ॲप्स डेव्हलप झालेले आहेत. अतिशय योग्य प्रमाणात ॲक्युरेट अचूक माहिती गोळा करण्यासाठी आपण यांचा वापर करू शकतो. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट्स काय आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं. रन ऑफद्वारे असेल, सेटलमेंट्सच्या नुसार असेल, पॉप्युलेशनचं मुवमेंट होतं, ट्रॅफिक वाढतं, तर कॅचमेंट एरियामध्ये काय इश्यूज होऊ शकतात, वेस्ट जनरेशन किती प्रमाणात होईल डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज झाल्यामुळं, तर ओव्हरऑल फ्युचर पॉप्युलेशन ग्रोथ काय आहे, ट्रान्सपोर्ट ॲक्टिव्हिटीज कशा वाढतील, पोल्युटंट्स कसे वाढतील, डस्ट जनरेट झाल्यामुळं काय इम्पॅक्ट होऊ शकतो, व्हायब्रेशन्स आहेत, नॉईज आहे, ग्राउंड वॉटर क्वालिटी काय इम्पॅक्ट होऊ शकतो, सरफेस ॲज वेल एज ग्राउंड वॉटर. आणखी मी सांगेन की क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट काय होऊ शकतो डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजचा. ओव्हरऑल 20 ते 30, 50, 100 ॲक्टिव्हिटीज ज्या पूर्वी त्या भागात नव्हत्या पण पुढच्या काही 2 वर्षात 3-4 वर्षात त्या होतील. त्यामुळे मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. मेजर इम्पॅक्ट इन नॅचरल इकोसिस्टीम्स, नियरबाय फॉरेस्ट्स, नियरबाय इकोसिस्टीम्स, तो आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे, तो होऊ द्यायचा नाही आहे. तर यासाठीच ॲज पार्ट ऑफ EIS स्टडीज इकॉलॉजिकल इम्पॅक्ट असेसमेंट एक पार्ट असतो. स्पेशली फ्लोरा फाउनल गोष्टींचा अभ्यास इथं केला जातो. तर एवढं बोलून मी माझे आजचे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असंच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.